नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. स्वागत आहे मराठी बस अपडेट या युट्यूब चॅनलवर. नुकत्याच जाहीर झालेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 178 जागांच्या भरतीसाठी पूर्णपणे माहिती आपण जाणून घेऊया. पद असणार आहे विभागीय निरीक्षक. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेत 178 जागांसाठी भरती निघालेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई शहर या मुंबई शहराची प्रशासकीय नागरी संस्था आहे. मुंबई महानगरपालिका भरती 2024 ही भरती 178 प्रभाग निरीक्षक पदांसाठी आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी तुमच्याकडे असलेली पाहिजे. तसेच मराठी व इंग्रजी टायपिंगचं स्पीड 30 वर्ड्स पर मिनिट, 30 शब्द पर मिनिट. त्यातच MSCIT सर्टिफिकेशन पण असलेलं पाहिजे. वयाची अट 18 ते 38 वर्ष. 38 वर्ष ही वयोमर्यादा आहे. तर त्यातच मागासवर्गीय गटासाठी 5 वर्ष सूट आणि दिव्यांगासाठी 7 वर्ष सूट. नोकरीचं ठिकाण अर्थातच बृहन्मुंबई महानगरपालिकेची भरती असल्यामुळे नोकरीचं ठिकाण हे मुंबई शहर असणार आहे. याची फी खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये तर मागासवर्गीय व अनाथ या प्रवर्गासाठी 900 रुपये आहे. महत्वाची तारीख ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे. लक्षात ठेवा 19 ऑक्टोबर 2024. सो लवकरात लवकर या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करा. परीक्षेची तारीख तुम्हाला SMS द्वारे किंवा तुम्हाला ईमेल द्वारे तुम्हाला नक्कीच कळवण्यात येईल. या 178 पदांचं विवरण अशा प्रकारे केलेलं आहे की सर्वसाधारण पदे एकूण 60 आहेत. त्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 29 आणि बाकी उरलेली पदे ही बाकीच्या प्रवर्गासाठी आहेत. यामध्ये महिलांना 30% म्हणजे 53 पदे ही महिलांसाठी आहेत. माजी सैनिकांसाठी 15% म्हणजे 27 पदे. प्रकल्पग्रस्तांसाठी 5% म्हणजे 9 पदे. भूकंपग्रस्तांसाठी 2% म्हणजे 3 पदे. खेळाडूंसाठी 5% म्हणजे 9 पदे आणि अंशकालीन पदवीधर म्हणजे सुशिक्षित बेरोजगार त्यांना 10% म्हणजे 17 पदे. एकूण 178 पदे या अ, भरतीसाठी निघालेली आहेत. आता परीक्षेचा पॅटर्न असा असेल, परीक्षेचं स्वरूप असं असेल की मराठी भाषा व्याकरण या विषयासाठी एकूण 10 प्रश्न असतील आणि त्याचे गुण एकूण 20 असतील. या प्रश्नांना 4 ग्रुप्स मध्ये डिवाइड केलेलं आहे, A, B, C आणि D. तर या तक्त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की किती प्रश्न कोणत्या ग्रुप्स मध्ये विभागले गेलेले आहेत. आता इंग्रजी भाषा व्याकरणसाठी 10 प्रश्न, एकूण गुण 20 आणि परीक्षेचं माध्यम इंग्रजी भाषा व्याकरणसाठी, मराठी भाषा व्याकरणसाठी मराठी भाषा, सामान्य ज्ञान यासाठी 15 प्रश्न, 30 मार्क्स, मराठी किंवा इंग्रजी परीक्षेचं माध्यम, अंकगणित अरिथमेटिक इथे इंग्लिश मध्ये दिलंय तसं 15 प्रश्न, एकूण 30 मार्क आणि मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 म्हणजे BMC ऍक्ट 1888 याचे 50 प्रश्न असणार आहेत, एकूण 100 गुण. आता मुंबई मनपा अधिनियम संदर्भातला जो विषय आणि त्याचे प्रश्न असतील हे तुम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या निगडीत, मुंबई शहरा निगडीत तुम्हाला प्रश्न असतील. तिथले रस्ते, तिथल्या भौगोलिक बाबींबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जातील. हे एकूण 50 प्रश्न आहे. या परीक्षेमध्ये या प्रश्नावरती जास्त भर दिलेला आहे. तर एकूण 120 मिनिटांचा कालावधी आहे आणि गुण असणार आहेत 200 गुण पूर्ण परीक्षेसाठी. आता वेतन श्रेणी, वेतन असणार आहे 29,200 ते 92,300 या रेंज मध्ये. पद असणार आहे निरीक्षक, विभागीय निरीक्षक. आता भरती प्रक्रियेसाठी मुंबई महानगरपालिकेची ही भरती प्रक्रिया वेगवेगळ्या पदांसाठी आहे. पण ती वेगवेगळ्या स्तरांवरती असणार आहे. सर्वसाधारणपणे त्यात लेखी परीक्षा आणि त्यानंतर मुलाखतीचा समावेश आहे. पात्रता निकष, क्रायटेरिया असा असणार आहे की मुंबई महानगरपालिका भरतीसाठी पात्रता निकष वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे आहेत. तसंच सर्वसाधारणपणे उमेदवारांनी 10वी, 12वी किंवा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी. अर्ज प्रक्रिया, वेबसाईटला भेट देऊन तुम्ही या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
त्यांनी आवश्यक तपशील भरणे आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणं गरजेचं आहे. आता याची लेखी परीक्षेत पोस्टच्या आधारावर तुम्हाला बहुपर्यायी म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आणि व्यक्तिनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतात. ठीक आहे. परीक्षेसाठीचा हा जो अभ्यासक्रम आहे हा मुंबई महानगरपालिकेद्वारे प्रदान केला जातो. मुलाखत. आता मुलाखत मध्ये तुम्हाला उमेदवाराचे व्यक्तिमत्व, संवाद कौशल्य आणि ज्ञानाचे मूल्यांकन म्हणजे पर्सनॅलिटी, कम्युनिकेशन स्किल्स अँड नॉलेज या बाबीमध्ये मुलाखत तुमची घेतली जाईल. आणि निकाल. भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याचा निकाल मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट वरती घोषित केला जाईल. पुढे जाऊन आपण मुंबई महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ही जी वेबसाईट आहे ती आपण पाहूयात आणि भरतीची जाहिरात पण पाहूया. आता ही वेबसाईट असणार आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी. यामध्ये पहिला सेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अर्ज कशा प्रकारे भरता येईल याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे. रजिस्ट्रेशन गाईड आहे हे तुम्ही वाचू शकता आणि यामध्ये पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे स्क्रीनशॉट सहित. याच्यामध्ये क्लिक हिअर फॉर रेफर ऍडव्हर्टाइजमेंट यामध्ये तुम्हाला जाहिरातीबद्दल माहिती दिली असेल. ही जाहिरात अशी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका यामध्ये पूर्ण तपशील दिलेला आहे. ही 20 पानांची जाहिरात आहे. त्यामध्ये सविस्तर तुम्हाला माहिती दिलेली आहे मराठी भाषेमध्ये. तर या जाहिरातीला तुम्ही सविस्तर वाचावं आणि पूर्ण या भरतीबद्दल पूर्ण माहिती घ्यावी. यामध्ये पूर्णपणे माहिती दिलेली आहे. किती पदे असणार आहेत, क्रायटेरिया काय आहे, किती फी असेल, कोणते प्रश्न असतील, परीक्षेचं स्वरूप कसं असेल आणि तमाम बऱ्याच गोष्टी यामध्ये त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत. तर ही होती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भरतीबद्दल माहिती. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये जरूर कळवा आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.